का दाखवले हे आधी सांगा. काही कारण असेल ना. स्थानिक लोकांना विश्वासात घेतलं जात नाही म्हणून ठीक आहे, हा स्थानिक विषय आहे, स्थानिक लोकांना बोलू द्या. बोला. काँग्रेसचा सर्वे झाला त्यामध्ये कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसताना दिसत आहे. भाजपला 95 ते 105 जागा आणि ठाकरे गटाला 26 ते 31 जागा दाखवत आहेत महाराष्ट्रात विधानसभेच्या जागा. अच्छा, कोणाचा सर्वे आहे हा? टाइम्स म्हणजे काय वरून ब्रह्मदेवाचा सर्वे आहे का? याच लोकांनी सर्वे दिला होता ना की मोदींना 350 जागा मिळतील. हेच ते लोक आहेत की 350 भारतीय जनता पक्ष लोकसभेला, महाराष्ट्रामध्ये 40 हे सगळे भाजप मिळून, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आम्ही 175 ते 180 जागा 100% जिंकतोय. या सर्वेवरती विश्वास ठेवू नका. हे सर्वे जे आहेत, हे जे सर्वे येत आहेत हे लोकांना गुमराह करण्याचा प्रकार असतो. हे त्यांचं काम सुरू झालं याचा अर्थ महाराष्ट्रातले सत्ताधारी पराभूत होत आहेत. राजेंद्र शिंगणे जे होते ते शरद पवार यांच्या शक्यता आहे. विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी काल संकेत दिले. मुख्यमंत्री कोण संकेत देणार? हे निवडणूक आयोगाने सांगायला पाहिजे. ते निवडणूक आयोगाला खोके दिले काय? निवडणूक आयोगाला खोके दिले का? खरं म्हणजे वन नेशन वन इलेक्शन हा नारा आहे मोदींचा. हरियाणा, झारखंड, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर या 4 राज्यांच्या निवडणुका एकत्रच व्हायला पाहिजे होत्या. त्यांनी घेतल्या नाहीत. महाराष्ट्र, झारखंड त्यांनी दूर ठेवलं कारण त्यांना झारखंडमध्ये गडबड करायची निवडणुकीपूर्वी. सोरेन यांना हटवायचे प्रयत्न सुरू आहेत त्यांचा पक्ष फोडून. महाराष्ट्रात त्याला सरकारची जी तिजोरी आहे ती रिकामी करायची आहे मतांसाठी, म्हणून या 2 राज्यांच्या निवडणुका त्याने पुढे ढकललेल्या आहेत. त्या बघू आता काय कसं. राऊत साहेब, काल आपण बोललो